आमदार उत्तमराव जानकर साहेब आपल्यासोबत आहेत. सर, आज अजितदादांशी चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली? माळशिरस तालुक्याचे हे आमच्या माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आम्ही आलो होतो. एक 5 जागेचा तिथं तंटा निर्माण झाला होता. त्या ठिकाणी 2 जागा त्यांना आणि 3 जागा आम्हाला, अशा पद्धतीनं त्या 5 जागेवरचा तंटा सोडवलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही तुतारी, हात आणि आमचं हे मशाल अशा पद्धतीनं आम्ही लढतो आहे. आणि त्या ठिकाणी ताकदीनं आम्ही जिल्हा परिषदेमध्ये जाऊ अशा पद्धतीचं वातावरण आहे. सर, तुम्ही एकीकडं जागा वाटपांबद्दल चर्चा करायला अजित पवारांकडे आला, दुसरीकडे पुन्हा पक्ष एकत्र होण्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं? मी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबां पक्षांचा आमदार आहे. पवारसाहेब यांच्या पक्षामधून मी निवडून आलेलो आहे. पवारसाहेबांचे जे विचार आहेत पुरोगामी, त्या विचाराबरोबर मी आहे आणि पवारसाहेब तो विचार याही पुढे जीवन ठेवतील अशा पद्धतीचं हे आहे. सर, उत्तमराव जानकर म्हणून तुमचा काय विचार आहे दोन्ही राष्ट्रवादीबद्दल, की एकत्र व्हायला पाहिजे का? नाही, असं ते वरिष्ठ लेवलवरचा विषय आहे, मला त्याच्याबद्दल माहिती नाही. एकंदरीतच वरिष्ठ लेवलवरचा विषय अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती उत्तमराव जानकर यांनी दिलेली आहे.